नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. राज्यात पावसाचा कहर. अनमोड घाटात कोसळली दरड. रस्त्यावर गुडघाभर पाणी. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी. झाडे पडून वीज पुरवठा खंडित. जनजीवन विस्कळीत. पावसासोबतच राज्यात अपघातांचे सत्र. बांबोळी वाळपई म्हापशातील अपघातात चालक जखमी. सुकतळी मोले येथील भीषण अपघातात एकाचा मृत्यू. राज्यात 6 जुलैपर्यंत कायम राहणार मुसळधार. पुढचे 2 दिवस पावसाचा जोर अजून वाढणार. राज्यात ऑरेंज अलर्ट कायम. गोवा हवामान विभागाची माहिती. लोकांना काळजी घेण्यासह प्रशासनाला सतर्कतेचा इशारा. पंचायत निवडणुकांबाबत राज्य सरकार सुप्रीम कोर्टात. ओबीसींना आरक्षण न दिल्यानं आव्हान याचिका दाखल. महिला आरक्षणालाही दिले आव्हान. कळंगूट, कांदोळे, हडफडे, नागवापर्रा, ओडीपीतील लाखो चौरस मीटर जमिनींचे बेकायदेशीररित्या रूपांतर. नगर नियोजन मंत्री विश्वजित राणेंचा आरोप. राणे म्हणतात सविस्तर अहवाल मांडणार अधिवेशनात. बेकायदा भूरूपांतर रद्द करून जमिनी पूर्ववत करणार. आणि भर पावसात पेटल्या बसेस. पणजी बस स्थानकावरील प्रकार. 2 कदंबासह एका खासगी बसची राख. घातपाताचा संशय. सीसीटीव्हीच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू. राज्यात पावसानं सोमवारी सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. राजधानी पणजीसह राज्याच्या विविध भागात पाणी साचलंय. यामुळे शहरासह ग्रामीण भागात मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पाहुयात गोवन वार्ता लाईव्हचा हा स्पेशल रिपोर्ट. राज्यात सोमवारी सकाळपासून पावसाने हाहाकार माजवलाय. सकाळपासूनच संपूर्ण राज्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं असून पेडण्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वळपे विरनोडा येथे महामार्गावर पाणी साचून वाहतुकीत अडथळा निर्माण झालाय. तर दुसऱ्या बाजूने मोपा विमानतळावरील पाणी वाहून आल्यानं स्थानिकांसह आजूबाजूच्या गावातील लोकांच्या घरात हे पाणी शिरलंय. त्यामुळे लोकांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हांगा तो रस्तो खराब आहे. वचून व्हाळी गेलेली हा. जाता कितें हांगा एक्झॅक्ट प्रॉब्लम कितें जाता. हांगा ते कोणा पायप गेला पळय उदीक वचोन ते पायप धाकटे जाल्ल्या कारणान सगळे वचून उदीक वयता आनी हांगा ट्राफिकाचोय प्रॉब्लम जाता खूब. आनी चडसो कितें जाता आमच्या घरांसून सगळें उदीक वयता. हेचेर कोणी अधिकाऱ्यान पंचायतीन बीन कोणी एक्शन घेवपाची. हेचे पयलीं हांवें सब्जेक्ट काडलेलो पंचा कडेन आमच्या. मातशें दुर्लक्ष जाल्ल्या कारणान मागता की हेचेर कितें एक्शन घेवपाची. वर्साच्या वर्सा आमकां व्हडलो प्रॉब्लम जाता हांगा. एअरपोर्टवाल्यांक कळयलें पण अजून कोण येवंक ना हयसर. पावस लागता आनी सगळे हयसर निगळान आतां अख्खे रोडा वयल्यान वचोन दोगां तिगांच्या घरान ऑलमोस्ट उदीक गेल्लेलें आहा. पूण अजून ते कोण हयसर पावंक ना. सकाळपासून उदीक भरला हयसर. आतां हांकां फोन केल्लो फायर ब्रिगेडाक. ते आतां हयसर पावन ते येवच्या पयलीं पण आमी सगळे लोकांचे सामान उखल्ले आनी वयर दवरलेले आहा. कितल्या लोकांक जाल्या लुकसाणी. कित्याक सध्या स्थानिक आमदाराक बीन तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यात. स्थानिक आमदाराक कॉन्टॅक्ट केल्लो पण तो अजून पावंक ना. तो पणजे आमदालो पण तो पावंक ना अजून हयसर. आमकां हें कळलें आहा की एअरपोर्टाला आख्खे जे उदीक आहा म्हाका दिसता 7-8 कितले पायप आहा ती आख्खे ह्या आमच्या व्हाळाक सोडलेली आहा. हांगासून आमकां ते 2 गांव लागता. एक अमेरे आनी एक आमचो निगळ आनी फुडें लोकांच्या शेतान. आयज अशें जाल्लेलें आहा हांगासर जे उदीक गेल्लेले व्हाळान ते ओवरफ्लो जावन उदीक गांवान गेल्लें आहा. निगळान आयज खूब जाणांच्या घरान उदीक गेल्लेलें आहा. लोकांची शेतां गेल्लेली आहा. तुमी पळोवंक शकता हांगासर लोक पयलीं शेतां करताले थंयसर माड आहात कितें कितें आहा ते गेल्लेली आहा. आयज अचानक 2 वरांचो पावस हो अजून मॉन्सून स्टार्ट जावंक ना पूण 2 वरांच्या पावसा खातीर आयज खूब जाणांच्या घरान उदीक गेल्लेलें आहा. निगळ पेडणे येथे आता तुम्ही पाहू शकता इथे एक शेड होतं. ते शेडसुद्धा पाण्यात वाहून गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे पाणी येण्याचं आणि पाणी घरात शिरण्याचं कारण म्हटलं मेन सध्या मोठा एअरपोर्ट जे काम सुरू आहे तिथे पाणी वळवलं जातं आणि ते पाणी सध्या गावात शिरलं जातं. जे मोठा विमानतळ जे बांधत आहे त्याच्या अंतर्गत जी गावं आहेत ते गावात सध्या पाणी ते आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर इथल्या जे निगळ पेडणे इथल्या लोकांच्या घरात पाणी शिरून भरपूर नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर इथे सध्याचे स्थानिक जे लोक आहेत संताप व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते. स्थानिकांनी ज्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला तर त्या फोन घेत नाही आहे आणि काही लोकांचा फोनसुद्धा लागत नाही आहे असं त्यांचं म्हणणे आहे. हे सगळं जे कारण आहे सध्या गेल्या 2 वर्षा अगोदर जे पेडणे तालुक्यात तरी असं दिसत नव्हतं. म्हणजे मोपा एअरपोर्ट आल्यामुळे तिथे इथले जे लोक स्थानिक लोक आहेत जे राहतात त्यांना सध्या हे संकट सहन करावं लागतं आहे असं सध्या त्यांचे म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर सध्या तुम्ही पाहू शकता भरपूर पाणी साचलेलं आहे पूर्ण पेडणे तालुक्यात.
म्हणजे हाहाकार आपल्याला पाहायला मिळते की एकंदर पूर्ण पेडणे तालुक्यात जे बागायती शेत आहे, अन्य जे पीक आहे पूर्ण नष्ट झाल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं. बारदेश तालुक्यातील कुचेली भागात साईबाबा मंदिर परिसरात गटारे तुंबल्यानं रस्त्यावर पाणी साचलंय. रस्त्यावर साचलेलं हे पाणी लोकांच्या घरात शिरल्यानं एकच धावपळ उडाली. आता कुचले साईबाबा देवळा कडेन उदीक भरलेलें आहा. तेज्या पयलीं एक वर पयलीं हांगासर चड भरलें उदीक, लोकांच्या घरांनी उदीक गेलेलें. आतां ती बस सुद्दां बंद पडल्या उदकाला. आतां उदीक मातशें कमी जालां. हें आतां वर्सां हांव 3 वर्सां पळयता हांगा उदीक भरता. आतां ही गटारां बिटारां पळय कशी आहा ती सगळें आतां म्हाका चॅकअप जाल्लेलें आहा कितें. फाटल्या फावटी म्युन्सिपल लक्ष घालें म्हळ्यार परतें हें चाललेलें आहा आतां. हें आतां खोर्ले जाता, म्हापश्यां जाता, हें कुचेले जाता. हें आतां उदकाचें हें वयता थंयसर हेच प्रॉब्लेम चालू आहा आतां कितें. हेजेर जाता ते बेगीन म्युन्सिपालिटीन कितें तर करून कितें हेजी वाट आहा उदकाची ती थंयसर तर कोणी तर बंद केला आसतलें म्हणून हें रस्त्यार उदीक येता कितें. उदक सगळें म्हज्या कंपाउंडान येता. पूण हे कंपाउंडान उदक येवपाक कारण कितें, हांगा रस्तो तेणी उंच केला आनी आमचें घर सकयल उरलें. ओके, तेणें ड्रेनेज केला रे, तेणें ड्रेनेज केला पूण अर्दे वाटेक ड्रेनेज इनकम्प्लीट दवरलां. तें ड्रेनेज तेणी आनी 10 मीटर तरी ऑर 12 मीटर तरी कंटिन्यू करूंक जाय तें ड्रेनेज. कितें केलां तेणें अर्दे वाटेक ड्रेनेज तेणी क्रॉस केला आनी लोकांच्या कंपाउंडान उदक वयतलें म्हूण तेणी चिंतलें. बट दॅट इज रॉंग न्हू. लोकांचें कंपाउंड इज अ प्रायवेट प्रॉपर्टी. तेणी ती ड्रेनेज तिंगा कंटिन्यू करूंक जाय फॉर एटलिस्ट अनदर 20 मिटर्स. ती ड्रेनेज कंटिन्यू कर आनी सगळें ड्रेनेज आनी उदक बोल्लां तें क्लियर करूंक ना. तें म्युन्सिपालिटीक सांग क्लियर कर म्हूण आनी टेल देम दॅट ड्रेनेज हॅज टू बी कंटिन्यूड फॉर अनदर 20 मिटर्स. नो धांग माड पडलो आनी आजचे गॅलरी हे आले नळे सगळं वचून परत गॅरेजीनी हे आले. ही मातशी गाडी हे आली डॅमेज जाली आनी कितें तेजी बायलेचेर पडपाचो ते कामाक वचपाक तेन्ना ना आमचो न्हू ते दुसऱ्यांचो. कोण कितें म्हणा वाऱ्याचेर. हय हय हय. कितकेशे नुकसान झालं? आतां नळे आनी कामे आजचे गेले न्हू. परत ही गॅरेजीचे आजची हे गेले, पत्रे फुटले. तुमच्या अंदाजान कितके नुकसान जालां? आतां अदमास म्हणजे 30-35 येतले न्हू नळे कामे म्हणटकूच. सकाळी कुचेले हांगा साईबाबाच्या देवा कडेन रस्तो वयता तो उदकान फूल भरिल्लो आसलो. लोकांच्या सायडीन घरां आसलीं, तेंच्या घरांनी उदक पावलें. घरांची झाडां बी मोडिल्लीं आनी बाद्यान अंजुना हांगा घराचेर मात पडिल्लो आनी तेंचे बरें नुकसान जालें तांकां. शिरसे सुद्दां एक घराचेर झाड पडिल्लें आसा. अशीच बार्देश वाठारांत कितल्यो हे जाल्ल्यो आसा, दुर्घटना घटिल्ल्यो आसा. दरम्यान राजधानी पणजीतही पावसामुळे लोकांची दाणादाण उडाली आहे. सकाळपासून अविश्रांत पडणाऱ्या पावसामुळे पाटो परिसर जलमय झालाय, तर बांबोळी परिसरात वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. बांबोळीत गोमेको जवळील बोगद्यामध्ये पाणी साचल्यानं पोलिसांकडून हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आलाय. पणजी मार्केटमध्ये पाणी साचल्यामुळे विक्रेत्यांसह सर्वसामान्यांची तारांबळ उडाली. पणजी बसस्टँड भागात पाणी साचल्यानं वाहतुकीचे 3 तेरा वाजले, तर मेर्शी जंक्शन पासून पणजीत येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. तुमच्या किती उदका खातीर गाडी बंद पडली? ना बंद पडत म्हणून हांव चलून गेलेले. ओके. कित्याक उदक चड आहा न्हू. सो पयल्याच पावसान पणजेची ही स्थिती आली तुमकां कितें दिसता? हेका कितें तरी उपाय करूचो सरकारान. कित्याक खूब त्रास जाता लोकांक पणजी येवपाक. खास करून बायलांक तुमकां आतां उदकांतल्यान काडपाक. ही सध्या आहे पणजी मधल्या पाटो जी एरिया आहे त्यामध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकतात. इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि गाड्या इथे कसरत करताना तुम्ही पाहू शकतात. ही तर पणजीमध्ये स्मार्ट सिटी आहे असं सरकार म्हणतो, पण पणजीमध्ये तुम्ही पाहू शकतात एक पाऊस आज एकच दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस लागलेला आहे. त्यामध्ये एक 2-3 तास पाऊस लागून ही पणजीची दशा झालेली आहे. आपण आहोत GMCच्या सबवे जवळ. जे GMCकडे जाण्यासाठी सबवे सरकारने बांधलेले आहे. त्या सबवेमध्ये पूर्णपणे एकच दिवस आज जोरदार पाऊस पडला आहे. त्या पावसामुळे सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी बनलं आहे. याच सबवेचा वापर GMCमध्ये जाण्यासाठी 4 व्हीलर 2 व्हीलर आणखी पदचारी पण करत आहे. पण सरकारने जी मोठ्या कोट्यावधी पैसे खर्च करून हे सबवे बांधले आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशाच प्रमाणे इकडे सबवेमध्ये
पाणी भरलं जातं, पण सरकारचं याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि कोणतीही उपाययोजना या सभेमध्ये पाणी भरू नये अशी उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे आता जे सबवेमध्ये पाणी काढण्यासाठी अग्निशामक दलाचे फायर ब्रिगेड इकडे आले आहेत. त्याप्रमाणे तिसवाडी तालुक्याचे मामलेदार दशरथ गावास हे पण या घटनास्थळी आले आहेत. त्याचप्रमाणे या मतदारसंघाचे आमदार दिनेश बोरकर पण या घटनाकडे उपस्थित आहेत. या घटनेकडे लक्ष देऊन आहेत. या सभेमध्ये कशाप्रमाणे पाणी काढण्यात येणार यावर उपाय तोडगा काढला जातो. फोंडा तालुक्यातही पावसाचं रौद्ररूप दिसून आलंय. नागझर फोंडा येथील सोमनाथ मंदिरात पाणी शिरून मंदिरातील लिंग पाण्याखाली गेलंय. मुसळधार पावसामुळे फोंड्यात ठिकठिकाणी काही झाडे पडले असून इथे नागझर कुर्टी येथे असलेल्या महादेव मंदिराच्या परिसरात व्हाळाचे पाणी मंदिराच्या आतमध्ये शिरले आहे आणि यावर्षी डिसिल्टिंगचं काम केल्यामुळे मंदिराच्या पूर्ण आवारात पाणी आलेलं नाही. दरम्यान या पावसाचा फटका दक्षिण गोव्यालाही बसल्याचं समजतंय. कुडचडे भागातील रस्त्यांवर पाणी साचून रस्त्यांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं लोकांना प्रवासात अडचणी निर्माण झाल्या. गोवा कर्नाटकला जोडणाऱ्या अनमोड घाटात सोमवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दूधसागर मंदिरापासून खालच्या बाजूला गोवा हद्दीत ही दरड कोसळली. यानंतर वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सतत पडणाऱ्या पावसामुळे गुडी पारोडा येथे 3 घरांमध्ये पाणी शिरलं, तर बायणा येथे PWD सिवरेज ट्रीटमेंट प्लांटची भिंत कोसळल्यानं मोठं नुकसान झालंय. या दुर्घटनेत वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रविवारी रात्रीपासून गोव्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पणजीसह म्हापसा, सत्तरी, पेडणे, मडगाव, फोंडा, काणकोण परिसरातही तुफान पाऊस पडत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान आणखी 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. एकूणच या पावसामुळे रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडालाय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रस्ते मार्गाने जाणाऱ्यांनाही खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात येतंय, तर दुसरीकडे पाण्यातून गाड्या न घालण्याचाही सल्ला दिला जातोय. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. राज्यात एका बाजूनं पावसाची दमदार बॅटिंग सुरू असताना दुसऱ्या बाजूनं अपघातांचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. मागच्या 24 तासात राज्यात विविध ठिकाणी 4 अपघातांची नोंद झाली असून यात एकाला मरण आलंय, तर अनेक जण जखमी झालेत. गोव्यात सोमवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी मुसळधार सुरू असताना अपघाताच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. रविवारी रात्री बांबोळी येथे एक अपघात झाल्याचं समजतंय. फुलांचो खुरीस येथे सूचना फलक नसल्यानं कारचा अपघात झाला. सार्वजनिक बांधकाम खात्याने खणून ठेवलेल्या खड्ड्यात पर्यटकाची कार पडल्यानं दुर्घटना. कारमध्ये दुचाकी चिरडल्याने दुर्घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली असून उपचारांसाठी त्याला म्हापशातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुकतळी मोले येथे 3 वाहनांचा भीषण अपघात पाहायला मिळाला. या भीषण अपघातात 3 वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एका प्रवाशाचा मृत्यूही झाला. विनय देसाई असं या मृत व्यक्तीचं नाव असून तो विजापूर, कर्नाटकचा असल्याचं समजतंय. या दुर्घटनेत कारचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नमस्कार. राज्यातील जो 24 तासात पावसाने कहर केला आहे, राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी
रस्त्यावर पाणी भरल्यानं रस्ते जलमय झाले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांवर भरपूर अपघात झाले आहेत. आजच्या दिवसाच्या घडी जर अपघातांचे जे सत्र बघितले तर चालूच आहे. सकाळपासून किंबहुना रात्री 12पासून जे अपघात चालू आहेत ते आतापर्यंत जे अपघात आहेत ते अपघातांच्या वार्ता जे आहेत ते समोर येत आहेत आणि अपघात जे आहेत ते दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आपल्यासमोर जी बातमी आहे ती म्हणजे रात्री सुमारे मध्यरात्री बांबोळी येथे एक मोठा अपघात झाला आहे. बांबोळीतील फुलांचं खुरीस जो आहे तिथे बाजूला एक नाला आहे आणि त्या नाल्यात एक आंध्र प्रदेशमधली गाडी जी आहे ती गाडी नाल्यात गेली आहे. याचं कारण म्हणजे तिथे कुठलाही जो दिशादर्शक फलक जे आहे किंवा तिथे स्पीड लिमिटचे जे फलक आहे ते लावलेले नाही आहे. त्यामुळे एकंदरीतच त्या रस्त्यावर गाड्या वेगाने जातात. मात्र नियंत्रण सुटल्याने ही गाडी जी आहे ती त्या नाल्यात पडल्याचं मित्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यानुसार आम्ही आता इथे सांगत आहोत. आणि वाळपई येथे एक मोठा अपघात झाला आहे. तो म्हणजे पावसामुळे एका चालकाला पुढील जे वातावरण आहे ते दिसलं नाही, धुकं होतं आणि त्या धुक्याच्या कारणाने त्या वाहन चालकाची जी आपल्या गाडीवरचा ताबा जो होता तो सुटला आहे आणि त्यामुळे गाडीची जोडात एका भिंतीला धडक बसली आणि त्यामुळे गाडीचं जे आहे ते मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे. मात्र सगळी जर पार्श्वभूमी बघता गाडीच्या दर्शनी भाग आणि मागील भागाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे ही एक दुसरी ॲक्सिडेंटची ब्रेकिंग आपल्याला समोर येते. आणि तिसरी म्हणजे मुरली येथे सुकतळी इथे एक मोठा अपघात, भीषण अपघात झाला आहे. यात मात्र एकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. कर्नाटकच्या बिजापूरमधून मधील ही व्यक्ती आहे. वय वर्ष 35 मधील एका युवकाचा इथे या अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. याचं कारण म्हणजे पावसामुळेच हा रस्ता जो होता तो स्लिपरी झाला होता आणि त्या कारणाने गाडी वेगात होती. मात्र चालकाचं अचानक नियंत्रण सुटल्यानं 3 गाड्या एकदम एकाच गाडीला धडकल्या आणि त्यामुळे मोठा अपघात झाल्याचं समोर येत आहे. पुढील जी बातमी आहे ती म्हणजे म्हापशात सकाळी 10च्या सुमारास एक मोठा अपघात झाला आहे. तो म्हणजे PWD ऑफिस जे आहे म्हापशातील बस स्टँडजवळ तिथे एक दुचाकी स्वार चालत होता आणि मागून बस येत होती आणि ओव्हरटेक करण्याच्या नादात पुढील जी 4 व्हीलर होती तिच्या मध्यस्थानी हा जो दुचाकी स्वार होता तो आला आणि मध्ये चिरडला. यात सुदैवाने त्याला कुठलीही गंभीर अशी दुखापत झाली नाही, मात्र किरकोळ दुखापत झालेली आहे. त्याला जिल्हा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे आणि त्याच्यावर सध्या उपचार चालू आहे. या सविस्तर जर वृत्त पाहिलं तर मग एकंदरीतचं जे सत्र आहे ते अपघातांचं ते दिवसेंदिवस वाढताना दिसते. मात्र आज 4 तारीखला जे अपघात झाले त्यांचं सत्र मात्र वाढताना दिसते. कारण आज पूर्ण दिवसात एकंदरीत 5 ते 6 अपघात झालेत. त्यामुळे वाहतूक यंत्रणा आहे जी त्याच्यावर एकदा प्रश्नचिन्ह उत्पन्न होते. कारण दिवसाघडी अपघातांचे सत्र वाढत आहे आणि रस्त्यावर दिशादर्शक फरक नसल्याने ती जे अपघातांचे सत्र आहे ते वाढताना दिसतंय. तर किंबहुना पत्रादेवी ते बांबोळीपर्यंतचा MVR कंपनीने हातात घेतलेला जो राष्ट्रीय महामार्ग 66 आहे त्यावरही देखील अनेक अपघात होताना दिसत आहेत. कारण तिथे दिशादर्शक फलक तर नाहीच, मात्र ते रस्त्यावरील जे पाणी आहे ते रस्त्यावर येते, पावसाचं पाणी, आणि मोठ्या प्रमाणात तिथे वाहतूक कोंडी होताना दिसते. आज आम्ही बघितली ती वळपे विरनोडा इथे मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते रस्त्यावर साचले. त्यामुळे वाहन चालकांना त्रास तर होतोच, मात्र अपघातांचं सत्रही वाढतंय. अपघातांच्या सत्राबरोबर पावसाचंही मोठं सत्र जे आहे ते काही दिवसांपासून चालूच आहे. कारण हवामान खात्याने येलो अलर्ट जाहीर केला होता आणि त्याच्यानंतर आता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या सगळ्या संदर्भात अपघातांच्या सत्राबरोबर पावसाचंही सत्र वाढतंय. त्यामुळे एकंदरीतच सगळी खबरदारी घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर वाहन चालवताना एकदम सावकाश चालवणं किंवा सगळ्या रूल्सचं फॉलो करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश सावंतसह मी साहिल नारुलकर, पणजी. कळंगूट, कांदोळी, हडफडे, नागवा, पर्रा, ओडीपीतील लाखो चौरस मीटर जमिनींचे बेकायदेशीररित्या रूपांतर झाल्याचा गंभीर आरोप नगर नियोजन मंत्री विश्वजित राणेंनी केला आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल अधिवेशनात सादर करणार, तसंच हे बेकायदा भूरूपांतर रद्द करून या जमिनी पूर्ववत करणार असल्याची घोषणा राणेंनी केली आहे. या 2 ओडीपींसह कदंबा, म्हापसा, मडगाव, फोंडा आणि पणजीचे सुधारित ओडीपी 60 दिवसात जाहीर करणार असल्याचं राणेंनी सांगितलंय. कलंगूट, कांदोलीम, आरपोरा, नागवा, पार्रा
total land converted, which the people of the state should know, and then the committee of all the stakeholders along with the town planners have made suggestions for certain areas to be taken off, and 16,94,115 square meters of land was converted by a particular individual in a specific period. You can find out who that individual was. In addition, what has happened is that, please pay attention to what I am telling you now, is that the chart showing additional settlement area done in ODP from tenanted land, cultivated land, no development slopes and mangroves was around 3,59,000 square meters. So this is only in these type of areas. In addition, the total number of total area, जाय त्या लोकांची area काढून, which was not allowed. Actually, the people who did it, they should actually find out from the person who did the regional plan as to how the regional plan was made. It was made by square meters of land was only removed from Kalangut and converted into orchard, no development zone and agriculture land from settlement land. Now hear me, there was an individual, the so-called individual converted this land to this particular zoning. Kandolim 1,35,775. Arpora 64,400 square meters, Nagwa 11,150 square meters, Parra 1,14,375 square meters. In addition, the total area that through elevation in terms of if it was in the regional, it was in the regional plan, if it was in the regional plan settlement, that it is regional plan, if it was settlement, then the ODP, it was taken to either C2 or C3 or whatever that zoning that converted and changed. So in that elevation that took place, means that extra FSI conversion, that itself was 6,57,255 square meters. So out of 16 lakh square meters, total amount of area that is being taken off is around close to 9 lakhs and odd square meters. And this as per what we have discussed and the committee's report that was there, that all these areas of no development zones and other things have to be reverted back. Now I want to just make a mention. There was another individual that also is like a mystery individual, no longer a mystery, but is a mystery individual according to me. Has converted close to 30,000 square meters of his own land during holding position of that authority into settlement, from CRZ areas to settlement, to cultivable land to settlement, non-development slope to whatever zoning, as you feel like, all stands reverted today. Second, what we are also trying to say is that we are giving a 60-day window period as per the rules, regulation that is permissible, that is allowed, and this will be for any apprehension. Whatever commitments, another thing I want to make a mention, whatever commitments that have been given by the board, by the authority, those commitments have to be honored. So in case there's a mistake from our side, they have in that 60-day period to make a representation to the board, and the board will, and the committee will have a look at it, and the board will have a look at it, and the board will take it forward. And this is that also our member secretary has also given in writing that whatever he has signed signed under pressure from that concerned individual, that is on record, and that other agencies which need to investigate will investigate after our report is put forward. During the course of the assembly, assembly, since you know is for 1 month as of today, is during that course of assembly of 1 month, I will place these reports properly in the whatever is approved by the board on the floor of the house. Notification is being issued that other ODPs such as the Kadamba ODP will be freshly monitored by the board, and under the CTP, under the act and provisions of the law will be taken forward. And most important is the Kadamba ODP and Kadamba Mapsa, Panjim, Margaon and Ponda will be freshly drafted with all these bodies taking active and playing an active role in a transparent manner. Now, as of now, there is no ODP for Kadamba. As of now, there is no ODP for Mapsa, there is no ODP for Madgaon, there is no ODP for Ponda, and there is no ODP for
One more area was there. Total price, sorry. Panjim. So all these areas will be redrafted, taking into consideration. I give full responsibility under the CTP to all the stakeholders. Michael Lobo was the chairman of the authority for year 2012 to 19. Change of zone of Kalangut Condoning planning area above subject serial number 1 done himself by dictating to the consultant Ashok DeCosta of turbo sketch of which survey numbers could not be changed. Survey are to be changed to different zones. So, answer of Mr. Michael Lobo is that I am the chairman and local MLA. I know what is the said area. I have every right to change the zone of any area which he wants you to have. You have to only sign the plans. These are all signed. This is lots more, but why should I disclose it at the moment? This will go to the appropriate authority. रविवारी मध्यरात्री राजधानी पणजीत अग्नितांडव पाहायला मिळाला. बस स्टँडवर पार्क करून ठेवलेल्या बसेस आगीच्या भस्मस्थानी पडल्यानं एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एकूण 3 बसेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रविवारी मध्यरात्री पणजी बस स्टँडवर पार्क करून ठेवलेल्या बसेसना अचानक आग लागल्याचा प्रकार घडला. या दुर्घटनेत 2 कदंब तर एका खासगी अशा एकूण 3 बसेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान ही दुर्घटना आहे की कुणी मुद्दाम हा प्रकार केलाय ही गोष्ट अद्याप स्पष्ट झाली नाहीये. या प्रकरणी तक्रार करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या बसेस या पणजीतील आंतरराज्य बस स्थानकावर पार्क करण्यात आल्या होत्या. मात्र या बस अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय. या घटनेमुळे कदंब प्रशासनासह एका खासगी बस चालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आग लागण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. दरम्यान यामागे घातापाताचा संशय व्यक्त केला जातोय. पणजीतील कदंब बस स्थानक नेहमीच गजबजलेलं असतं. मात्र अचानक 3 बसेस जळाल्यामुळे पणजी बस स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला. 3 बस जळेपर्यंत कुणालाही याची माहिती मिळाली नाही याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. कुणी जाणून बुजून ही आग लावली आहे का याचा शोध पोलीस घेत असून आसपासच्या सीसीटीव्हीच्या आधारे आग लागण्याचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज सकाळी जवळजवळ म्हणजे पहिली एक 12:30 पणजी आमच्या कदंबा बस स्टँड ताचेर एक प्रायवेट बस एक उजो लावपाचो प्रयत्न जालो आनी ते मागीर पोलीस पणजेचे आनी फायर ब्रिगेड तेच्यांनी येवन तो उजो पालोवपाचो प्रयत्न केलो. सो दुसरो रोखडेच आमची आनी एक 366 नंबर बस आसली आमची. तिका 2:30 सुमार माझे 50 मिटराची पयस बस तिका उजो लावपाचो प्रयत्न जालो. सो पुलिसेन परतून फायर ब्रिगेडीन येवन ते उजो पालोवपाचो प्रयत्न केलो. सो असोच परतून 5:30 आनी एक बशीक उजो लावपाचो प्रयत्न जालो. तेन्ना पुलिसांनी ते चवकशी केली, इन्क्वायरी करपाक सुरू केली. तेन्ना 2 जाण एक बसीन लिपोवन बसलेले. तितलो एक महेंद्र म्हणटा ताका अरेस्ट केला. पणजे पुलीस स्टेशनार तो आसा आनी तेणी ते आपूण उजो लायला म्हणून ते मान्य केले कडेन आसा. सो तो आनीकूय बशीक उजो लावपाचो प्रयत्न करतालो. ती आमची दुसरी आनी एक बस नाल्यार जळटा आसलेली. म्हणजे सद्या आमच्यो 2 कदंबाच्यान एक प्रायवेट बस अशे 3 बसींक आयज लुकसाण जाल्ले कडेन आसा. आनी तो मनशाक अरेस्ट केला आनी तेणी कित्या खातीर उजो लायला तेजें इन्वेस्टिगेशन चालू आसा. सो पूण हें जें कृत्य केलां तें वायट कृत्य जालां. सरकारचें खंय तरी लुकसाण जालां. कदंबाचे बसी आमच्यो एक तर आमचे बसी शॉर्टेज आहा. आमकां खुबशे स्कुलांनी बाकीच्या रुटा खातीर आमकां बसी खूब गरज आसा. आनी अशा वेळाचेर अश्यो एक बसी जर उजो लावपाचो प्रयत्न जाल्यार खुबशे जनतेक सुद्दां तेजे विशीं त्रास जाता. कारण बसी खंय तरी त्यो रुटाच्यो आसता. त्यो बसी आयज 2 खंय तरी उजो लायल्या कारणान त्यो बसी आयज बंद आसा. त्या रुटाचेर सुद्दां लोकांक त्रास जाता आनी सरकाराचें खंय तरी लुकसाण जाता. हें जावपा जायना. सरकाराच्या ह्या मालमत्तेक जो उजो लावपाचो प्रयत्न केला त्या कदंबा बशीक तेका बरेच खास जावपा जाय. आनी हांव पणजे PI कडेन त्या बाबतीन हांव उलयले कडेन आसा आनी ताका अरेस्ट केल्ले कडेन आसा. तशेंच आमच्या बस स्टँडाचेर CCTV कॅमेरे आसात. जवळ जवळ 36 स्मार्ट सिटी अंडर आमकां ते मेळिल्ले कडेन आसा. आनी तेजे जे 18 जे CCTV कॅमेरे आहा ते आमचे एक बरे विजनाचे सामके. म्हणजे काळखान सुद्दां तेजे कोणी एक मनीस कितले पयसून सुद्दां कितें केलें जाल्यार दिश्टी पडटा. अशें आमचे CCTV कॅमेराचेर सुद्दां तेजे ते कितें कृत्य आहा ते आमी फुटेज आमकां काडलेले कडेन आसा. सो तेजे आमी पुलिसेक ते एविडन्स म्हणून दितले आमी. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची.
उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.